डक्ट्सच्या संदर्भामध्ये आपल्याला डिटेल स्टडी करायची आहे. ह्यामध्ये ॲक्सेसरी डक्ट्स ज्या येत असतात इन दी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आपण काल बघितलं की फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये येणारे जे महत्वाचे पार्ट जो आपण बघितला फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मधला ओव्हरी अँड द स्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट ऑफ दी ओव्हरी. तर त्यानंतर आपण आता बघणार आहोत की ह्या ठिकाणी हा स्ट्रक्चर ऑफ दिस दॅट इज दी ॲक्सेसरी डक्ट्स आपण अगोदर घेऊया. ॲक्सेसरी डक्ट्स जे असतात ओव्हरीच्या नंतर आपण ॲक्सेसरी डक्ट्स जे आहेत अ पेअर ऑफ ओव्हिडक्ट्स देन त्याच्या संबंधित येणाऱ्या ज्या सर्व डक्ट्स जे आहेत त्याच्या बाबतीत आपण स्टडी करतोय बघतोय ह्या ठिकाणी की ॲक्सेसरी डक्ट्स मध्ये reproductive system are the vagina, oviducts and the uterus. आता ह्यामध्ये आपण जर बघितलं ज्या ॲक्सेसरी डक्ट्स मध्ये येणारे जे पार्ट्स आहेत त्यामध्ये The pair of oviducts or fallopian. आता ह्या ओव्हिडक्ट्स, युटेरस, व्हॅजिना आता ह्या मध्ये आपण बघूया The pair of oviducts or fallopian tube. आता ह्या ठिकाणी ओव्हिडक्ट्स त्यालाच आपण फॉलिपियन ट्यूब असं म्हणलं जातं. ओव्हिडक्ट ऑर दी फॉलिपियन ट्यूब्स हा जो ओव्हिडक्ट्स आहे किंवा त्याला आपण नेक्स्ट जो पार्ट आपण म्हणतो की पेअर ऑफ ओव्हिडक्ट्स, युटेरस आणि व्हॅजिना ह्यामध्ये आपण बघायला लागलो की एक अत्यंत महत्वाचं ओव्हिडक्ट जो आहे त्यालाच फॉलिपियन ट्यूब किंवा दॅट इज ऑल्सो नोन ॲज दी युटेराइन ट्यूब असंही म्हटलं जातं. त्याला वेगवेगळी नावं दिलेली आहेत बघा. काय नाव दिलेलं आहे? ओव्हिडक्ट्स इज ऑल्सो नोन ॲज दी फॉलिपियन ट्यूब. ह्याला काय म्हणायचं? फॉलिपियन ट्यूब, ज्यामध्ये फॉलिपियन ट्यूब किंवा त्याला युटेराइन ट्यूब सुद्धा म्हणतात. फॉलिपियन ट्यूब ऑर दी युटेराइन ट्यूब अशा त्याला वेगवेगळ्या नावानं संबोधित केलेलं आहे. Now there are a pair of muscular ducts. ही जी आहे पेअर ऑफ आहे म्हटलेलं का की लेफ्ट अँड राईट साइडला त्या ठिकाणी ओव्हरीला कनेक्ट झालेली मस्क्युलर डक्ट्स आहे, मस्क्युलर ट्यूब लाईक स्ट्रक्चर्स आहे लाईंग हॉरिझॉन्टली ओव्हर दी पेरिटोनियल कॅव्हिटी. पेरिटोनियल कॅव्हिटीच्या हॉरिझॉन्टली ही त्याची पोझिशन आहे. The proximal part of the tube lies close to the ovary. म्हणजे proximal part of the oviduct हा जो पार्ट दिसतोय तुम्हाला मी ह्या ठिकाणी हायलाइट्स करतोय. आपण वाटल्यास कलर चेंज किंवा ह्या ठिकाणी हा जो पार्ट्स मी हायलाइट्स करतोय हा जो पार्ट्स तुम्हाला दिसतोय इतका दॅट इज दी नोन ॲज दी अप्रॉक्सिमल पार्ट ऑफ दी ओव्हिडक्ट विच लाईज क्लोज टू दी ओव्हरी. ओव्हरीच्या अगदी जवळ आहे. अँड डिस्टली इट ओपन्स इनटू दी युटेरस. म्हणजे हा जो डिस्टल पार्ट ऑफ दी ओव्हिडक्ट आहे, जर दी डिस्टल पार्ट ऑफ दी ओव्हिडक्ट इज दी नोन ॲज इज क्लोज टू दिस और ओपन्स इनटू दी युटेरस. युटेरस मध्ये आपण जर इकडला भाग जर बघितला हे युटेरसचा पार्ट आहे. Each tube is about 10 to 12 centimeter in length. त्याची जी लांबी जी असते the length of the oviduct or the fallopian tube, these are the length is the 10 to 12 centimeter in length. म्हणजे 10 ते 12 सेंटीमीटर एवढी त्याची लांबी असते. कोणाची? फॉलिपियन ट्यूब किंवा युटेराइन ट्यूब असं म्हटलं जातं. इट इंटरनली लाइन्ड अप बाय दी असिलिएटेड इपिथेलियम सेल्स. म्हणजे आतमध्ये ज्या सेल असतात इंटरनली म्हणजे अशा पद्धतीच्या ह्या इंटरनल लाइनिंग्स आहे
त्या इंटरनल लाइनिंग मध्ये अशा प्रकारचे इपिथेलियल सेल सिलिएटेड म्हणजे सिलिया त्याच्यात जसं की फ्लॅजेल असतात तशा पद्धतीचे असे सिलिएटेड सेल्स असतात that will be providing the smooth surface to the transport of the ovum or the egg at the time of the comes in a contact with the fallopian tube. म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो की इंटरनली फॉलिपियन ट्यूब सिलिएटेड इपिथेलियम सेल सारखं जसे ब्रशला सिलिएटेड असतात स्मूथ अशा प्रकारचे ब्रश आपण जर बघितलं आपला दात घासण्याचा जो ब्रश आहे जसं की आपल्या दातांना स्मूथली त्या ठिकाणी त्याचं ब्रशिंग होणं आवश्यक आहे त्याच पद्धतीनं इथं सिलिएटेड इपिथेलियम सेल असतात इट कॅन बी डिवायडेड इनटू द 3 रिजन्स ओव्हिडक्ट हा 3 भागामध्ये डिवायडेड झालेला आहे परीक्षेत प्रश्न असा प्रकारचा विचारला जाऊ शकतो की मेक अ नोट ऑन द ओव्हिडक्ट or the fallopian tube or the uterine tube. What do you understand about the uterine tube, fallopian tube or the oviduct? म्हणजे ह्या संदर्भामध्ये तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे की ओव्हिडक्ट म्हणजे काय फॉलिपियन ट्यूब म्हणजे काय युटेराइन ट्यूब म्हणजे काय ही मस्क्युलर डक्ट आहे कुठे प्रेझेंट आहे हॉरिझॉन्टली प्रेझेंट आहे पेरिटोनियल कॅव्हिटीच्या ओव्हरला म्हणजे वरती प्रेझेंट आहे त्याचा प्रोक्सिमल पार्ट ओव्हरीला अटॅच आहे आणि त्याचा डिस्टली आर ओपन्स इन टू द युटेरस त्याची लांबी जी असते 10 ते 12 सेंटीमीटर एवढी असते इंटरनली त्याच्यामध्ये सिलिएटेड इपिथेलियम सेल असतात आणि तो 3 भागामध्ये डिवायडेड झालेला आहे ओव्हिडक्ट आर डिवायडेड इनटू द 3 पार्ट्स 3 रिजन्स इन्फंडिबुलम्स एम्फ्युला अँड इस्थमस दॅट इज द कॉर्निया आता ह्या ठिकाणी आपण जर बघितलं इन्फंडिबुलम हा जो पार्ट दिसतोय तुम्हाला हा दीज आर दी नोन ऍज दी नाउ यार आपण बघू शकतो is about 10 to 12 centimeters long and extends from the periphery of each ovary to the uterus. Each oviduct is differentiated into 3 parts, namely the infundibulum, ampulla, and isthmus. The infundibulum is a dilated funnel. हा जो 3 भागामधला जो ओव्हिडक्ट डिवायडेड झालेला आहे आता आपण इन्फंडिबुलम्स या ठिकाणी हायलाइट्स केलेला आहे हा जो रेड रंगाचा भाग जो दाखवलेला आहे आणि बाकीची टोटल डायग्राम ही ब्लॅक कलर मध्ये ब्लॅक अँड व्हाईट कलर मध्ये आहे आणि जो पोर्शन तुम्हाला रेड कलरनं हायलाइट्स केलेला आहे that is known as the infundibulums. The proximal funnel-like part with an opening called as the that opening is known as the ostium and surrounded by the many finger-like processes called as the fimbriae. आता ह्या ठिकाणचा जो पार्ट आपण जर बघितला these are the close to the ovary. Fimbriae which are the close to the ovary. At least one and is long and connected to the ovary and the cilia and the moment of the fimbriae help in the drawing the ovulated egg to the ostium. म्हणजे हा जो पार्ट दिसतोय तुम्हाला हा ओस्टियमचा पार्ट आहे आणि ज्यामध्ये these are the finger like projections are developed. These are the known as a fimbriae. And these at least to one is a long and connected to the ovary and the cilia and the movement of the fimbriae help in the driving the ovulated egg to the ostium. म्हणजे ऑस्टियमचा जो पार्ट हा जो पार्ट दिसतोय तुम्हाला हा ऑस्टियमचा पार्ट आहे मी ब्ल्यू कलरने तुम्हाला ह्या ठिकाणी लोकेट करतो इथं जे ओव्हरी मध्ये ओव्हम जे तयार होईल आणि इथं इथपर्यंत येण्यासाठी त्याला कॅप्चर करण्यासाठी इन्फंडिबुलम मध्ये प्रेझेंट असणारे जे सिलिएटेड fimbriae असतात that is help to driving the ovulated egg to the ostium. Then the second one part is the second region of this oviduct is the and its edges are surrounded by finger-like projections called the fimbriae. They help collect and push the ovum into the oviduct after ovulation. The ampulla is the आता हे एम्प्युला पार्ट आहे एम्प्युला इज द रिजन ऑफ द ओव्हिडक्ट और द fallopian tube of the uterine tube
इट इज द मिडल लॉंग अँड द स्ट्रेट पार्ट ऑफ द ओव्हिडक्ट. हा लॉंग आणि स्ट्रेट पार्ट आहे. straight part of the oviduct and fertilization of the ovum take place in this region. म्हणजे फर्टिलायझेशन जे घडून येतं ते ओव्हिडक्ट मध्ये आपल्याला बघायला मिळेल, कारण की ओहम ह्या एम्प्युलाचे पुढे पास होत नाही किंवा त्याच्या पुढे तो जात नाहीये. At the region of the ampulla, which are the ovum is stay to wait the sperm for the fertilization, so that the straight part of the oviduct, which are the facilitated the fertilization of the ovum, that will be take place in the regions of the ampulla. Ampullaच्या ह्या भागामध्ये फर्टिलायझेशनची प्रक्रिया पूर्ण होत असते. ओहम हा स्पर्मचं वेटिंग करत असतो फॉर द फर्टिलायझेशन. म्हणजेच ओव्हिडक्टचा जो एम्प्युला पार्ट आहे, which are the facilitated to the fertilization, आणि त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे that is swollen and curved part behind the infundibulum. The fertilization of the ovum takes place in this part. The isthmus is a narrow. आता हे isthmus जो आहे, it is a distal narrow part of the oviduct. ओव्हिडक्टचा हा distal narrow part आहे and opening into the uterus, आणि हा युटेरस मध्ये ओपन झालेला आहे. ओके, these are the open into the uterus. हा युटेरस मध्ये ओपन होत असतो. म्हणजे नॅरो पार्ट आहे. या ठिकाणी आपण जर बघितलं तर these are the isthmus is the a distal narrow part of the ovarian duct or the oviduct and opening into the uterus. uterus मध्ये ओपन होत असतो. Narrow and straight cavity, and it joins the uterus. The uterus is a hollow. आता त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे accessory duct मध्ये आपण बघायला लागलो तर युटेरस जो पार्ट आहे. नाउ द युटेरस, this uterus is the commonly also called as the womb, ज्यामध्ये नवजात शिशु ज्या ठिकाणी गर्भची वाढ होत असते. इट इज अ हॅलो मस्क्युलर पेअर शेप्ड ऑर्गन्स. हॅलो पोकळ असते. a pear shaped organs located above and behind the urinary bladder. Actually located above of the urinary bladder and behind the urinary bladder. जे urinary bladder असतं त्या urinary bladder च्या पाठीमागे आणि located above and behind the urinary bladders, it is about 7.5 centimeter long, 5 centimeter broad and 2.5 centimeter thick. याची जी मेजरमेंट जी आपण बघितलं त्याची जी लांबी जी असते, the length of this uterus is about the, हा जो uterus ची लांबी जी आहे ती आहे 7.5 सेंटीमीटर. देन ब्रॉड इज दी, त्याची ब्रॉड जो असतो साधारणपणे 5 सेंटीमीटर असतो आणि त्याची जी थिकनेस असते 2.5 एवढी असते. युटरस कॅन डिवायडेड इंटू द 3 रिजन्स. ज्या पद्धतीनं ओव्हिडक्ट हा डिवायडेड झालेला आहे त्याच पद्धतीनं युटेरस सुद्धा 3 भागामध्ये डिवायडेड झालेला आहे. नाउ कॅन यू सी Pear-shaped muscular organ and is highly distensible. It is situated in the pelvic cavity between the urinary bladder and the rectum. It is also known as the womb. It is supported by ligaments attached to the pelvic wall known as mesometrium. The uterus opens into the vagina through a narrow cervix. The cavity of the cervix is called the cervical canal, which, along with the vagina, forms the birth canal. The wall of the uterus is composed of 3 layers of tissue. आता आपण जर बघितलं वॉल ऑफ दी युटेरस आर डिस्टिंग्विश 3 लेयर्स. त्यामध्ये युटेरसच्या 3 लेयर आपण बघूया, नंतर त्याचे भाग बघूया. इंटरनली दी युटेराइन वॉल
can be distinguished into the three layers. Outer layer, outermost is the perimetrium. Middle thick muscular layer is a myometrium, and and innermost layer is called as the endometrium. The outer thin membranous layer is called the perimetrium. The middle thick layer of smooth muscle is called the myometrium, and it helps during delivery by producing strong contraction motions. The inner glandular layer is called the endometrium. आता ह्या ठिकाणी आपण जर each and every layer आपण जर बघितलं तर outermost जी layer आहे that is known as the perimetrium. ही जी perimetrium ह्या ठिकाणी लोकेट केलेली आहे. This perimetrium is the outermost perimetrium layer, and this a perimetrium which is the protect to the innermost layers, then goes innermost layer. त्याच्यामध्ये नंतर आपण जर बघितलं तर myometrium आहे. Myometrium ही middle layers आहे. Myometrium is middle thick muscular layer आहे. And this myometrium made up of the thick layers of the smooth muscle. The middle thick layer of smooth muscle is called the myometrium, and which is made of the thick layers of the smooth muscle, and vigorous contraction of these muscles cause labor during the parturitions childbirth. म्हणजे जे labor pains ज्यावेळेस होतात, vigorous contraction of these muscles, त्या मसलचं contraction होत असतं. The smooth muscles, a vigorously contraction of these muscle cause a labor pains. त्याला प्रस्तुती वेदना असं म्हणतात. दॅट विल बी नोन ॲज अ लेबर पेन्स. त्याला प्रस्तुतीच्या वेळेस जेव्हा बघा प्रश्न ह्या ठिकाणी परीक्षेत विचारला जाऊ शकतो की कोणत्या लेयर मुळे चाइल्ड बर्थ ला हेल्प होत असते. which layer of the uterus is goes to contraction at the time of the parturitions. That means the labor pain is the start due to the contraction of the vigorous contraction of this muscle cause. Then innermost layer is called as the endometrium. It helps during delivery by producing strong contraction motions. The inner glandular layer is called the endometrium, and it undergoes cyclical change. Now this endometrium layer, and this endometrium is a mucosal membrane, is made up of a stratified epitheliums, and a thickness of this layer regularly undergoes changes in during the menstrual cycles. Innermost endometrium is a mucosal membrane. त्याच्यामध्ये mucosal membrane present असतो, is made up of the stratified epitheliums. Stratified epithelium cells are the present, and thickness of this layer is regularly changes. ह्याची जी thickness आहे regularly undergo the change in during the menstrual cycles. It is a richly supplied with blood vessels, ज्याच्यामध्ये richly supplied the blood vessels, and uterine gland, ज्याच्यामध्ये endometrium layer मध्ये rich supply of the blood vessels and the uterine gland, and this provide the nourishment to the developing of fetus. कारण की या endometrium layer मध्ये there is the providing the nourishment to the developing of fetus. fetus ला developing करण्यासाठी त्या ठिकाणी हा endometrium layer काय करतो, providing the nourishment to the developing of fetus. And it undergoes cyclical changes during the menstrual cycle. मी सांगितलं तुम्हाला endometrium layer that will be undergoes regularly changes after the 28 days.
that will be cause the menstrual cycle. The vagina is a muscular आता त्याच्यानंतर जो accessory ducts आपण जो पार्ट ह्या ठिकाणी बघतो, that is known as the vagina. It is tubular female copulatory organs. हा female copulatory organs आहे. And these female copulatory organs, which is the 7 to 9 centimeter in length, it lies between the cervix and vestibule. So vaginal walls has an inner mucosal linings and a middle muscular lining layer and outer adventious layer. This mucosal epithelium is stratified and non-keratinized the stores of the glycogens. Now, can you see the videos tube first of all? starting from the lower end of the uterus up to the outside. The opening of the vagina in young females is partially covered by Actually, this vagina is goes to this mucosal epithelial stratifieds and to keratinize and store glycogens. These are the no glands, but cervical secretions of the mucus is received in the vagina, and the opening of this vagina into the vestibule is called as the vaginal orifice. This opening is covered by the partially by the fold of the mucous membrane called as the hymen, and this vagina acts as the passage for the menstrual flow as well as the birth canal during the parturition. So canals या ठिकाणी present आहे, that will be help to the acts as the passage for the menstrual flow as well as the birth canal during the parturitions. These are the copulatory organs. Length of this copulatory organ 7 to 9 centimeter in length, lies between the cervix and the vestibules. The vaginal wall has an inner mucosal lining. आतमध्ये mucosal lining असतात. Middle muscular layer present आहे, and outer is the adventious layer. The mucosal epithelial are the stratifieds. बघा या a ठिकाणी thin membrane called the hymen. The hymen is frequently ruptured in childhood due to strenuous physical exercise. The female external genitalia female external genitalia, next part जो आहे आपला, these are the female external genitalia. Now this female external genitalia is the external genital organs of the female, including the parts external to the vagina and are the collectively called as the vulva, and that is also known as the pudendum. They are including the following parts. त्याच्यामध्ये कोणकोणते following parts त्याच्यामध्ये external genitalia, म्हणजे genital organ जे आहे, external genital organs of the female, including the parts. Now you can includes the mons pubis, labia majora, labia minora, and the clitoris. आता बघा ह्या ठिकाणी फिमेल एक्सटर्नल जेनायटालिया मध्ये येणारे जे ऑर्गन्स आहेत त्यामध्ये आपण वन बाय वन बघूया. तर एकूण त्याच्यामध्ये 5 ऑर्गन्स त्याच्यामध्ये येत असतात. त्यामध्ये आपण पहिला बघूया व्हेस्टिब्युल्स. The labia majora consists of fleshy, the labia and the clitoris. आता ह्या ठिकाणी बघा व्हेस्टिब्युल्स जो आहे, इट इज एन मेडियन वर्टिकल डिप्रेशन. आता ह्या ठिकाणी दाखवतोय तुम्हाला. एंड ऑफ द व्हल्वा enclosing the urethral and vaginal openings. तिथे जी urethral and vaginal opening जी आहे, urethra and vaginal opening is used for the passes the urines, and these are the vaginal opening also. A labia minora is the part. labia minora बघा ह्या ठिकाणी हा जो पार्ट तुम्हाला ह्या ठिकाणी दिसेल, these are the parts of the labia minora. Now here these are the portion have to locate here. ह्या ठिकाणी दिसतोय labia minora. These are the another pair of the thin folds inner to the labia majora, with which
have the merge posteriorly to form the fourchette, while towards the anterior, and they are covered into the hood like covering around the clitoris. हे clitoris आहे. क्लायटोरिसच्या वरती कव्हरिंग दी अराउंड दी क्लायटोरिसच्या वरती त्याला कव्हरिंग केलेलं आहे. Then a clitoris, then which are the small conical and the sensitive projection. These are the portions are the present here. Sensitive projection lying at the anterior end of the labia minora. Labia minora अगदी वरच्या भागाला anterior portionला it has a pair of erectile tissue. त्याच्यामध्ये erectile tissue present असतात, and the corpora cavernosa, and it's homologous to the penis. Now here labia majora. This labia majora is a pair of fleshy folds of the skin forming the boundary of the vulva, and they are the homologous, and the scrotum, they are the surround and protect the other parts of the external genitalia and enclose this urethral and vaginal opening in the vestibules. Then R goes to the clitorius आहे हा portions, आणि त्याच्यानंतर then after the mons pubis, it is a fleshy evaluation above the labia majora. Labia majora च्या वरती there is a portions are the present, and the mons pubis are outer part of the labia majora show the pubic hairs. त्याच्या वरती there is a shows the pubic hairs are the present on this mons pubis. These are the part of the external genitalia. Now this external genitalia आपण आता ह्या ठिकाणी हे एक्सटर्नल genitalia आणि accessory ducts एवढे पार्ट्स आपण ह्या ठिकाणी आता बघितलेले आहेत. ऍक्च्युली आता आपण त्यामध्ये जो पार्ट आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे दॅट इज नोन ॲज दी The labia majora consists of fleshy folds of tissue that extends down from the mons pubis and surrounds the vaginal opening. Hidden under the labia majora is the labia minora. Towards its upper end lies the clitoris, a small finger-like structure, and below it is the urethral opening. The female reproductive system is supported by the mammary glands. The mammary glands or breasts are modified sweat glands that lie over the pectoral muscles. They contain glandular tissues and a variable amount of fat. Internally, each breast is divided into 15 to 20 mammary lobes containing clusters of cells called the alveoli. The alveoli open into the mammary tubules. The tubules of each lobe join to form the mammary duct. Several ducts join to form a wider ampulla, which is connected to the lactiferous duct. आता आपण बघतो की ऍक्सेसरी ग्लँड जे आहेत दॅट इज दी वेस्टिब्युलर ग्लँड्स म्हणतात त्याला, किंवा दिस ग्लँड्स it is a pair of glands homologous to the bulbourethral glands, or that is the Cowper's glands of the male. They are opened into the vestibule and they release lubricating fluids. Now the mammary glands, these mammary glands are the accessory organs of the female reproductive system for production and release of milk आफ्टर दी पर्ट्युरिएशन. म्हणजे जेव्हा बाळाला जन्म दिल्यानंतर त्या ठिकाणी दॅट विल बी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये प्रोडक्शन ऑफ द रिलीज ऑफ द मिल्क. सो डेव्हलपमेंट ऑफ द मॅमरी ग्लँड्स ऑकर्स ॲट द प्युबर्टी अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द इस्ट्रोजेन अँड प्रोजेस्टेरॉन्स. मॅमरी ग्लँडचे जे डेव्हलपमेंट होत असते ऑकर्स ॲट द प्युबर्टी, जेव्हा फर्स्ट टाइम टू
cause the menstrual cycle and start the development of the mammary glands under the influence of the estrogen and progesterones. म्हणजे ओएस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनच्या माध्यमातून त्या ठिकाणी मॅमरी ग्लँडची डेव्हलपमेंट होत असते. सो दिस लॅक्टोट्रॉफिक हार्मोन्स, त्यालाच LTH म्हणतात, लॅक्टोट्रॉफिक हार्मोन्स और दी prolactin helps in the development of the lactiferous tubules during the pregnancy. What is mean this LTH hormones help in the development of the lactiferous tubules during the pregnancy? The mammary glands are a pair of rounded structures present in the subcutaneous tissue of the anterior thorax in the pectoral regions. Now these second to sixth rib of these vertebral columns, these are the modified sweat glands, and each mammary gland contain the fatty connective tissue and the numerous lactiferous ducts. The glandular tissue of each breast is divided into the irregular shaped mammary lobes, each with the alveolar glands and lactiferous duct. Then alveolar glands secrete a milk which is stored in the lumen of alveoli, and the alveoli opens into the mammary tubules. Tubules of each lobe join to form the mammary duct. आता ह्या ठिकाणी आपण ह्या एक्सप्लेनेशन बघत असताना तर ह्या ठिकाणी ह्या ज्या अल्व्होली आपल्याला दिसत आहेत, दी ग्लँड्युलर टिश्यू ऑफ ईच ब्रेस्ट इज डिवायडेड इनटू दी 15 to 20 irregular shaped mammary lobes and each with alveolar glands. Lactiferous duct, आता त्याच्यानंतर mammary tubules आहे, that will be joined mammary tubules, then goes to the mammary duct, then goes to the ampulla, and then ampulla is to the lactiferous duct. आता ह्या ठिकाणी lactiferous duct आहे, alveolar glands आहे, secrete the milk which is alveolar glands secrete the milk and store in the lumen of the alveoli. Alveoli opens into the mammary tubules. Mammary tubules alveoli ही काय होते, ही ओपन होते. आपण ह्या ठिकाणी बघू शकतो, ही जी आहे इथं ओपन होणार, ही आहे इथं ओपन होणार, ही आहे इथं ओपन होणार, आणि त्याच्यानंतर ते मिल्क इज दी रिलीज. अशा पद्धतीनं ह्या ठिकाणी अल्व्हेओलर ओपन्स टू दी मॅमरी ट्यूबल्स अँड ट्यूबल्स ऑफ ईच लोब जॉईन टू फॉर्म अ मॅमरी डक्ट. मॅमरी डक्टला जॉईन होतात, अँड मेनी मॅमरी डक्ट्स जॉईन टू फॉर्म दी वाइडर मॅमरी एम्प्युला. हा मॅमरी एम्प्युला आहे. देन which is the connected to the lactiferous duct. त्याच्यानंतर lactiferous duct ला तो connected आहे, and this toward the nipple located near the tip of the breast. breastच्या ठिकाणी जो nipple ह्या ठिकाणी आहे, these are the showing the which is the surrounded by the dark brown colored and circular areas of the skin called as the areola. So these are the known as the surrounded by the thick dark brown color. You can listen here, and also the lactiferous form a wider adjoined tubules. The tubules of each lobe into 15 to 20 mammary. They contain glandular tissue high over the pectoral muscle. The mammary gland, supported by the mammary gland. Reproductive system is supported by the mammary glands. The mammary glands. अशा पद्धतीने हे mammary glands आपल्याला बघायला मिळेल. हे जे दिसतात तुम्हाला alveolar glands आहेत, ह्या सगळं हे alveolar glands, त्याच्यामध्ये alveolar sacs, त्याच्यानंतर अशा पद्धतीनं इथे पुढे open into the mammary tubules. Tubules of each lobe join to form a mammary duct. त्याच्यानंतर अशा पद्धतीने पुढे
or breasts are modified sweat glands that lie over the pectoral muscles. They contain glandular tissues and a variable amount of fat. Internally, each breast is divided into 15 to 20 mammary lobes containing clusters of cells called the alveoli. The alveoli open into the mammary tubules. The tubules of each lobe join to form the mammary duct. Several ducts join to form a wider ampulla, which is connected to the lactiferous duct. The lactiferous duct opens out through the nipple from which milk is sucked out.